हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याचशा महिला कमरेची फिटिंग करताना किंवा कमरेच्या इथल्या प्लीट्स काढताना सेफ्टी पिनचा वापर करतात. पण ह्या सेफ्टी पिनमुळे तुमची साडी डॅमेज होण्याची शक्यता असते आणि दररोज तुम्ही अगदी साडी नेसणारच असाल आणि अशा प्रकारे जर सेफ्टी पिनचा वापर केला तर तुमची साडी पूर्णपणे डॅमेज होऊ शकते आणि तिला बरेचसे होल पडू शकतात. तर सेफ्टी पिनचा वापर न करता अगदी कमरेची फिटिंग कशा प्रकारे करायची किंवा तिथल्या प्लीट्स कशा प्रकारे काढायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. याआधी मी बरेच असे व्हिडिओ शेअर केले. त्या व्हिडिओजमधून मी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक सांगितलेल्या आहेत. पहिली मी ट्रिक सांगितली होती जिथे मी कुठच्याच टूलचा वापर केला नव्हता आणि अगदी साडीची जी कमरेची इथे फिटिंग आहे ती मी केलेली होती. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रिक होती त्यामध्ये मी तुम्हाला बॉबी पिनचा वापर करून दाखवला होता. तिसरी ट्रिकमध्ये मी तुम्हाला गाठीचा वापर करून दाखवलेलं होतं आणि त्याच्यानंतर चौथी जी ट्रिक होती ती रबराची होती. रबराचा वापर करून पण अगदी आपण कमरेची इथली फिटिंग आहे ती करू शकतो. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा. खूप सोपे ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. आता इथे मी साडी जी आहे ती टक करायला सुरुवात केली आहे. तर बघा इथे साडी टक करताना कोणाला समजा जमत नसेल साडी टक करायला तर काय करायचं, पहिल्यांदा कमरेच्या इथलं जे आहे ना दोन्ही साईडच्या कमरेच्या बाजूला ना म्हणजे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला टक करून घ्या आणि त्याच्यानंतर मधला जो भाग आहे तिथे आपल्याला टक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या समोरून पोटाच्या इथून ज्यावेळी आपण टक करतो ना, समजा तुम्हाला नीट टक करता येत नसेल त्यासाठी सांगते मी तुम्हाला. पहिल्यांदा आधी राईट साईडला तुम्ही टक करा आणि नंतर लेफ्ट साईडला टक करा आणि त्याच्यानंतर मग मध्ये असं व्यवस्थित असं तुम्ही टक करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही टक करू शकता. अगदी नवख्या असाल किंवा अजिबातच साडी तुम्हाला नेसता येत नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे साडीचा आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे. तर पदर आता ही बघा, ही साडी जी आहे ना ती अशी फुलणारी पण आहे आणि स्लिपरी पण आहे. खूप स्लिपरी आहे ही, म्हणजे हिचा पदर काढायला ना खूप वेळ लागतो. म्हणजे एकतर म्हणजे अशी प्लीट काढले ना की त्याच्या फुलच जातात, नीट प्लीट राहत नाही आहेत. तर अशा प्रकारच्या साड्या असतातच बघा. तर त्याचा आता मी कशा प्रकारे प्लीट्स काढणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघा या साडीच्या पदराला टॅसल्स होते. त्याच्यामुळे मी आधी काय केलं की पदर थोडा फोल्ड केला, कारण की ते टॅसल्स असल्यामुळे कसं प्लीट काढताना ते मध्ये मध्ये येणार आणि माझ्या प्लीट परत व्यवस्थित येणार नाहीत. आणि ऑलरेडी ही साडी स्लिपरी पण आहे त्याच्यामुळे मी ती फोल्ड केली आणि त्याच्यानंतर आता एक एक प्लीट काढायला मी सुरुवात केलेली आहे. डाव्या साईडने सुरुवात केलेली आहे आणि पहिली जी प्लीट आहे ती मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या मी छोट्या छोट्या काढत गेलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला साडीच्या ज्या प्लीट आहेत त्या काढायच्या आहेत. आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पदर जो आहे तो म्हणजे असा साडी जी आहे ती पूर्ण स्लिपरी आहे त्याच्यामुळे पदर काही नीट येत नाही आहे. मी एकदम पूर्ण असा पदर काढायला बघत होती पण बघा इथे ज्या प्लीट आहेत ना त्या एकदम अशा फुलल्या जात आहेत मध्ये मध्ये आणि त्या स्लिपरी पण आहे त्याच्यामुळे त्या पसरल्याही जात आहेत, इकडे तिकडे होत आहेत. त्याच्यामुळे मी आता काय केलं आहे, पूर्ण जो पदर आहे तो मी माझ्या हनवटीच्या खाली असा धरून राहिलेले आहे आणि त्याच्यानंतर एक एक अशी प्लीट जी आहे ती मी काढत आहे. आता ह्या पदराला पण मला व्यवस्थित असं एक एक करून प्लीट जी आहे ती प्रेस करावी लागणार आहे जेणेकरून तो पदर नीट राहावा. तर पदर तुमचा समजा फुलत असेल किंवा निऱ्या जरी तुमच्या पसरत असतील फुलत असतील तर यावरती पण मी व्हिडिओ केलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता. आता ह्या फक्त पदराला मला जास्त वेळ लागणार आहे. तर ह्या पदराला समजा तर तुमचा पदर व्यवस्थित नीट येत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही सेफ्टी पिन किंवा आपले जे कपडे वाळवण्याचे क्लिप असतात किंवा आपले जरी केसांचे जे क्लिप असतात ना त्यांचा पण तुम्ही इथे वापर करू शकता. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही पदर काढायला गेल तर पदराच्या टोकाला आधी ते क्लिप लावून घ्या आणि त्याच्यानंतर हळूहळू एक 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 करून प्लीट एकत्र करून तुम्ही तो पदर आहे तो तुम्ही सेट करू शकता. तर आता इथे बघा आपला पदर आहे तो रेडी झालेला आहे. आता मी काय करणार आहे की जे साडी आहे ती एकदम स्लिपरी आहे त्याच्यामुळे मी काय इथे करते, इथे मी एक्सपिनचा वापर करते. एक्सपिन आधी मी लावून घेत आहे. तुम्ही इथे दुसरा कुठचाही क्लिप लावू शकता, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही इथे लावू शकता, कारण की ते पदराला जेव्हा आपण पिनअप करू ना त्यावेळी पण तो कुठचीही प्लीट बाहेर येऊ नये यासाठी मी इथे एक्सपिन लावलेला आहे. आता एका ताईंची कमेंट होती की तो पिन दाखवा म्हणून, तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे. हा बघा, हा अशा प्रकारचा हा एक्सपिन असतो. तो तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल आणि मार्केटमध्ये पण मिळून जाईल. तुम्ही फक्त साडी पिन एक्सपिन साडी पिन असं जरी सर्च केलात किंवा कुठे सांगितलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा पिन मिळून जाईल. आणि मी खरं सांगते की यू पिनपेक्षा एक्सपिन चांगला आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे.
तर याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त एक स्पिनचा वापर करा. बघा इथे मी हा एक स्पिन आहे तो इथे लावलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय करतो, पदराला पिनअप केल्यानंतर ना आपले बघा गळ्याजवळची पहिली प्लीट असते ती एकदम आपल्या गळ्याजवळ येते, तर आपण तिथे आणखी एक दुसरा पिनअप असतो तो करतो. इथे मी काय करणार आहे, एकच पिनअप करणार आहे. काय कसा करणार आहे ते दाखवते. आता ही जी पहिली प्लीट आहे ना गळ्याजवळची, तिथे मी फोल्ड करत आहे. ज्याप्रमाणे आपण फोल्ड करतो ना त्याचप्रमाणे मी इथे फोल्ड केलेलं आहे. आणि फोल्ड केलेल्या म्हणजे जिथे आपल्याला पदराला पिनअप करायचं आहे ना त्याच जागी मी तो पहिली जी गळ्याजवळची प्लीट होती ना ती तिथे फोल्ड केली आहे. आणि आता ती फोल्ड केलेली प्लीट आणि बाकीच्या प्लीट आणि आपला ब्लाऊज अशा प्रकारे सगळ्यांना मी एकत्र असा आडवा जो पिनअप आहे तो केलेला आहे. म्हणजे एकाच पिनामध्ये आपलं काम झालेलं आहे, आणखी कुठे आपल्याला पिनअप करायची आवश्यकता लागणार नाही आहे. आता इथे आपल्याला समोरच्या आता ह्या ज्या प्लीट आहेत बघा थोड्याशा अशा फुलल्यासारख्या झालेल्या आहेत. याच्यासाठी मला त्या व्यवस्थित अशा प्रेस करून घ्याव्या लागणार आहेत. एक एक प्लीट आपल्याला हातानेच आपल्याला प्रेस करायची आहे. थोडा वेळ लागला मला, पण अगदी व्यवस्थित आता बघा सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या समोरून झालेल्या आहेत. आता आजच्या व्हिडिओचा मेन पॉईंट आपण तिकडे वळूया. आता इथे कमरेची फिटिंग मला करायची आहे. पहिल्यांदा एक मी तुम्हाला सांगेन, पहिल्यांदा समोरचा पदर आहे तो आधी तुम्ही नीट करून घ्या आणि त्याच्यानंतरच इथे कमरेची फिटिंग करायला सुरुवात करा. आता इथे आपण सेफ्टी पिनचा वापर करतो, पण इथे आपल्याला सेफ्टी पिनचा वापर न करता काय करायचं आहे, एक बांगडी घ्यायची. आपल्या हातातलीच बांगडी इथे वापरायची आहे. आता या बांगडीचा तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय करायचं आहे, तर सांगणार आहे मी. पहिल्यांदा आधी मी माझा पदर आहे तो समोरून आधी व्यवस्थित करून घेते, जेणेकरून माझी कमरेची फिटिंग अगदी व्यवस्थितपणे येईल. नाहीतर मग काय होतं की कमरेच्या इथली फिटिंग जी असते ना एकदम टाईट होऊन जाते आणि आपला पदर पण टाईट होऊन जातो. त्याच्यासाठी पदर आधी समोरून तुम्ही व्यवस्थित करून घ्या. जसा म्हणजे साडी पूर्ण नेसल्यानंतर जसा तुमचा पदर असणार त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे बघा बांगडी जी आहे ती बघा मी आधी काय केलं आहे, उजव्या पायापर्यंतचं अंतर मी घेतलं आणि उजव्या पायापर्यंत जे साडीचा भाग येणार आहे तिथे मी ती बांगडी लावली आहे अशी. आणि आता ही बांगडी आपल्याला पूर्ण त्या साडीमध्ये अशी घ्यायची आहे आणि वरती आपल्याला रबर लावायचं आहे. बघा सोपी पद्धत आहे ही. ट्रिक तुम्ही ब्लाऊजच्या हॅकमध्ये पण बघितली असाल. सेम तीच ट्रिक आहे, बाकी काही नाही. आता इथे मी बांगडीला रबर लावला आणि माझ्या साईडने मी ती अशी गुंडाळत झाली. माझ्या बाजूने म्हणजे स्वतःच्या बाजूने ती गुंडाळत आपल्याला जायचं आहे, बाकी काही करायचं नाही. बघा ऑलरेडी त्या प्लीट आपल्या पडलेल्याच असतात आणि बस गुंडाळी करत ती जी बांगडी आहे ना ती आपल्याला अशी टक करायची आतल्या साईडने. बघा अगदी सोपी पद्धत आहे, काहीही करावं लागलं नाही इथे. मी परत एकदा व्यवस्थितपणे टक करून घेते. बघा परत मी तुम्हाला इथे दाखवत आहे की अशी आपल्या साईडने अशी आपल्याकडे गुंडाळी करत यायचं आहे आणि ती जी बांगडी आहे ती आपल्याला टक करायची. टक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेली बटनच्या इथे टक करू नका, थोडंसं उजव्या साईडला तुम्ही टक करा. नाहीतर काय होईल की बेली बटनच्या इथे आपण टक केलं ना तर आपण ज्यावेळी निऱ्या टक करू ना त्यावेळी ते एकदम फुगीर दिसू शकतं. यासाठी मी तुम्हाला सांगते की उजव्या साईडला ती बांगडी टक करायची आहे. आणि आता इथे कमरेच्या किंवा समोरचा आपला पदर आहे तो मी व्यवस्थित थोडा करून घेते. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या काढताना पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तोही मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो पण तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा. बघा आपली कमरेच्या इथली फिटिंग आहे किंवा इथल्या प्लीट्स आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत. फक्त आपल्याला त्या नीट सेट करून घ्यायच्या आहेत. पूर्ण साडी नेसून झाल्यानंतरही तुम्ही सेट केला तरी काही हरकत नाही आहे. आता इथे मी निऱ्या काढून घेते. मी डाव्या साईडने मी निऱ्या काढते. आता एक एक अशा आपण निऱ्या काढायच्या. तुम्हाला ज्या साईडने इझी वाटेल ना त्या साईडने तुम्ही काढू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला निऱ्या काढायला आवडतात किंवा इझी वाटतात त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता बघा निऱ्या मी काढल्या. निऱ्या काढताना आता मी ज्यावेळी टक करणार त्यावेळी मी काही जो भाग आहे साडीचा तो टक करणार आहे. मग त्या निऱ्या आपल्याला असं थोड्याशा वरती धरून मग टक कराव्या लागतात. मग काय होतं आहे ना की ह्या ज्या दोन निऱ्या आहेत ना पहिल्या म्हणजे डाव्या साईडच्या त्या ज्या दोन निऱ्या आहेत ना त्या थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला. असं निऱ्या सगळ्या एकत्र घेताना ना तिथे एकदम टाईट होतं आहे आपलं. त्याच्यासाठी काय करायचं, डाव्या साईडच्या दोन ज्या निऱ्या आपल्याला येणार आहेत त्या आधीच काढून आपल्याला ते टक करून घ्यायच्यात. पूर्णपणे तुम्ही टक करू नका, थोडेसे टक करा आणि उजव्या साईडला थोड्याशा राहू देतो साडीचा भाग, जेणेकरून तुम्हाला ज्या बाकीच्या निऱ्या काढायच्या आहेत ना त्यांच्यासाठी तुम्हाला उपयोगाचा येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाव्या साईडने पहिल्या दोन निऱ्या ज्या आहेत त्या आधी टक करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिलेल्या साडीचा भाग आहे त्याच्या निऱ्या बनवायच्या आहेत. आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अगदी तुम्ही घ्या
आणि निऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, एकावर एक अशा घेऊ नका. एकापाठोपाठ एक घेतल्यामुळे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या समोरून अगदी सुंदर अशा दिसतात. आता इथे बघा सगळ्या निऱ्या मी एकापाठोपाठ एक अशा घेतल्या. आता इथे मी टक करणार आहे. बघा सोपी पद्धत आहे ही, काही करावं लागलं नाही आहे मला. एकदम इझी पद्धत आहे. व्यवस्थित आपल्याला प्लेन समोरून दिसेल अशा पद्धतीने आपल्या निऱ्या आहेत त्या टक करून घ्यायच्या आहेत. आता निऱ्या टक करून झाल्या की त्याच्यानंतर समोरच्या ज्या निऱ्या आहेत त्या अगदी शेवटी खालीपर्यंत व्यवस्थित आपल्याला करून घ्यायच्या आहेत. प्रेस करून घ्या निऱ्या सगळ्या, जेणेकरून त्या व्यवस्थित अशा दिसू शकतील. आता इथे मी साडीची जी साईड फिटिंग आहे ती पण व्यवस्थित करून घेते, किंवा समोरचा पदर समजा प्लीट इकडे तिकडे झाले असतील तर ते आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला निऱ्यांना हा एक स्पिन लावायचा आहे. जिथे आपण सेफ्टी पिनचा वापर करतो बघा आपल्या निऱ्या व्यवस्थित राहण्यासाठी, तिथे तुम्ही हा एक स्पिनचा वापर करा, जेणेकरून तुमची साडी डॅमेज होणार नाही आणि तुमच्या सेफ्टी पिन जो असतो तो पोटाला लागण्याची पण शक्यता असते. यासाठी तुम्ही एक स्पिनचा वापर करा. आता बघा पूर्ण साडी मी अगदी व्यवस्थितपणे करून घेतलेली आहे. निऱ्या पण तुम्ही पाहत असाल इथे खूप सुंदररित्या ह्या निऱ्या आलेल्या आहेत. खूप जास्त प्रेस करावं लागलं आणि म्हणूनच ह्या निऱ्या आता छान दिसत आहेत. समोरचा हा जो पदर आहे तोही तुम्ही पाहू शकत असाल आणि साईड फिटिंग जी आहे कमरेच्या इथली ती पण अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे. तर आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेअर करा. आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.